IBPS PO ची एक्झाम सर 17 ऑगस्टला तुम्ही बोलला होतात आणि अजूनही ॲडमिट कार्ड आले नाही, तर एक्झाम पुढे जाऊ शकते का असे काही लोकांचे सकाळी क्लासमध्ये पण चिठ्ठ्या आल्या होत्या आणि काही लोकांचे मेसेज पण आले होते। तर बघा IBPS PO ची एक्झाम पुढे जाऊ शकते का, IBPS SO च्या एक्झाम बद्दल आणि NICL AO ची मेन्स जी आहे याच्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अपडेट देतोय। सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा आहे IBPS PO ची एक्झाम पुढे जाणार का, तर बघा अगोदर जेव्हा मी सांगितलं होतं तुम्हाला की टेंटेटिव्हली 17, 23 आणि 24 अशा 3 डेट आपण बोललो होतो। 17, 23 आणि 24 ऑगस्ट या 3 दिवशी IBPS PO ची एक्झाम होऊ शकते। तर थोडीशी पुढे गेली आहे, म्हणजे या डेटला आता एक्झाम होणार नाही। IBPS PO ची एक्झाम जी आहे ही 23 आणि 24 ला होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे 17 ऑगस्टला एक्झाम होईल का, तर आता वाटत नाही की 17 ऑगस्टला एक्झाम होईल। टेंटेटिव्हली मात्र 23 आणि 24 ऑगस्टला ही एक्झाम कन्फर्म होऊ शकते अशी याची दाट शक्यता आहे। बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट IBPS AFO किंवा IBPS SO ज्याला आपण म्हणतो, सर IBPS SO ची एक्झाम कधी होईल, AFO ची एक्झाम कधी होईल, तर ज्या मागच्या शेड्यूलनुसार किंवा IBPSच्या टाइम टेबलनुसार कॅलेंडरनुसार IBPS SO ची एक्झाम जी आहे ही 30 ऑगस्टलाच होणं अपेक्षित आहे। 30 ऑगस्ट 2025 याच डेटला एक्झाम होणं अपेक्षित आहे। मोस्टली 3 शिफ्टमध्ये एक्झाम होईल, कारण यावेळेस बऱ्यापैकी AFOच्या पण जागा आहेत, मार्केटिंगच्या पण आहेत आणि ITच्या पण आहेत, तर त्यामुळं मे बी 3 शिफ्टमध्ये किंवा 2 शिफ्टमध्ये मिनिमम ते एक्झाम ही होणं अपेक्षित आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा असतो आहे की NICL ची एक्झाम, नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड AOचा आता प्रीचा रिझल्ट लागला, तर ती मेन्सची एक्झाम कधी होऊ शकते, तर बघा त्याची मेन्सची एक्झाम जी आहे ही 31 ऑगस्ट 2025 रोजी होऊ शकते। तर या अशा 3 एक्झाम्स आहेत। बाकी IBPS POचं मेन्सचं ॲडमिट कार्ड, प्रीचं ॲडमिट कार्ड, IBPS PO प्रीचं ॲडमिट कार्ड अजूनही आलं नाही, म्हणजे एक्झाम पोस्टपोन होईल का, तसंच मी सांगितलं की एक्झाम फार पोस्टपोन होणार नाही। फक्त ज्यांची एक्झाम 17 ऑगस्टला मे बी येणं अपेक्षित होतं, तर ती एक्झाम 23 आणि 24 ऑगस्टला, म्हणजे 2 दिवसामध्ये डेली 4 शिफ्टच्या हिशोबाने संपून जाईल अशी अपेक्षा आहे। बाकी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ माहिती आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।